एका जागेवरती बसून पण आपलं पोट कमी होतं. खूप जणांचं झालेलं आहे, माझ्या स्टुडंटचं. आणि ना आपल्याला असं नाहीये की जास्त वजन आहे तर जास्त हेवी एक्सरसाइज करायच्या आहेत का, तर नाही, असं अजिबातच नाहीये. खूप सोप्या पद्धतीने एका जागेवरती बसून आपण अशा काही स्टेप करतो ना, त्याच्याने आपला खूप जास्त फॅट लॉस होतो, खूप जास्त इंच लॉस होतात. आणि जर प्रॉपर डाएट घेतोय ना तर मग आपलं वजन पण खूप लवकर कमी होतं. दोन्ही गोष्टी बॅलन्स घेऊन चालायच्या असतात, तेव्हाच आपल्याला रिझल्ट भेटतो. असं नाही की फक्त एक्सरसाइजच करते पण जे येईल ते खाते, तर मग तिथे कसा रिझल्ट येणार. आणि फक्त डाएटच घेतोय, एक्सरसाइज काहीच करत नाही, तर मग तिथे वजन तर कमी होणार, ठीक आहे, पण तिथे फॅट लॉसही होणार नाही, इंच लॉस पण होणार नाही आणि खूप जास्त अशक्तपणा, कमजोरी येते. म्हणून दोन्ही गोष्टी आपल्याला बॅलन्स ठेवून करायच्या असतात. वेट लॉस करण्यासाठी डाएट खूप महत्वाचं आहे, तितकंच आपल्याला एक्सरसाइज, आपल्या शरीराची ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. कारण की जर डाएट घेऊन फक्त वजन कमी करतोय, तिथे सांगितलं अशक्तपणा, कमजोरी येते, ठीक आहे, आणि बॉडीला कसला सेफ नसतो. आणि जर त्याच्यामध्ये एक्सरसाइज ऍड केल्या तर खूप छान पद्धतीने इंच लॉस होतात. इंच लॉस म्हणजे जिथला फॅट आहे, म्हणजे आपल्याला आपली बॉडी सेफ मध्ये येते, त्याच्याने आपला फॅट लॉस म्हणजे सेफ मध्ये येते. इंचेस कमी होतात, फॅट कमी होतो. आणि याच्याने आपल्याला एक्सरसाइज करतोय, डाएट पण घेतोय, तिथे आपल्याला अशक्तपणा आणि कमजोरी येत नाही, तिथे आपली एनर्जी अजून वाढते. म्हणून अशक्तपणा येण्याची तिथे काही आवश्यकता नाहीये. म्हणून दोन्ही गोष्टी बॅलन्स ठेवून करायच्या असतात. तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. एका जागेवरती बसूनच आज आपण छान छान असा स्टेप बघणार आहोत. त्या तुम्ही 70+ वजन आहे तुमचं, 100+ वजन आहे तुमचं वजन नाहीये पण तुम्हाला एक्सरसाइज करायचे, तुम्ही पण ह्या करू शकता इझी मध्ये. आता जर पाय, पाठ, कंबर ह्या गोष्टी दुखतायत तुमच्या ना, तर तुमच्यासाठी हे पहिल्या 2-3 स्टेप आहेत ना, ह्या खूप जास्त महत्वाच्या आहेत. या पोझिशन मध्ये यायचं, पायाला ब्रीद आउट करायचं, श्वास सोडून खाली जायचं, श्वास भरत वरती आणायचं. श्वास सोडत खाली गेल्यामुळे पूर्ण आपल्या पायाच्या नसा ओपन होतात, पाय दुखणे कमी होतात. आणि ब्रीद आउट केल्यामुळे खाली पाय नेतोय पूर्ण इथून, आणि खाली पाय नेल्यामुळे इथून. या पोझिशन मध्ये जेव्हा करता तेव्हा आपल्याला जाणीव पण होतेच प्रत्येक गोष्टीची. मी ज्या गोष्टी सांगते त्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ह्या एका स्टेपनी आपले पाय एकदम मोकळे होतात, नसा एकदम मोकळे होतात आणि फॅट बर्न करण्यासाठी आपल्याला खूप जास्त फायदा होतो आपल्या पायाचा, मांड्यांचा फॅट. आता ही सर्कल केल्याने आपल्या कमरेला खूप चांगल्या पद्धतीने आराम भेटतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट सेम पोझिशन करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान पद्धतीने आपल्या ही पोझिशन झालेली आहे. आता आपल्या पायाला अपोजिट आणायचं या पोझिशन मध्ये आणि इथे होल्ड करायचा. आता याच्याने होतं काय, होल्ड केल्याने आपल्या हिप्सचा फॅट वरती पण प्रेशर येतं, प्लस आपल्या कमरेला देखील खूप आराम भेटतो. इथे होल्ड करायचं. 1 2 3 4 5 6 7 8. इथे गुडघ्याला तुम्ही असं प्रेस पण करू शकता. 7 8 9 10. रिलॅक्स करायचं. अपोजिट सेम पोझिशन करायची, अपोजिट बघायचं या पोझिशन मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता खालचं पोट लटकलेलं आहे आणि मांड्यांचा पण खूप जास्त फॅट आहे. खूप सोप्या पद्धतीची स्टेप आहे ही पोझिशन. 1 थोडस पायामध्ये अंतर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आणि ते हलून यायचं, गुडघ्याला असं प्रेस करायचं. जर तुमच्या गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम असेल ना तरी पण तुम्ही हे करायचं आहे, खूप चांगला फायदा भेटतो. आणि खूप मांड्यांचा फॅट खेचल्या गेल्यामुळे लवकर कमी होतो. होल्ड करायचं, श्वास सोडून दिलेला आहे किंवा थांबून ठेवलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हा राऊंड मी 10-10 चा घेते किंवा 20 चा घेते. तुम्ही ऍटलीस्ट 40 चा घ्यायचा आणि असे 2-2 राऊंड
कंप्लीट करायचे प्रत्येक एक्सरसाइजचे. आणि इझी मध्ये करतो आपण, काही ते असं नाहीये की नाही होणार आपल्याकडनं, असं काहीच नाहीये. पायाला लांबून द्यायचं ह्या पद्धतीने नॉर्मल. ठीक आहे. ब्रीदिंग करत आता खालच्या पोटापर्यंत तर आपण आलेलोच आहे ह्या 2-3 स्टेप मध्ये. आता अपर बॉडीचा फॅट कसा कमी करायचा, या पोझिशन मध्ये यायचं. साईडचा फॅट देखील खेचला जातो, आपला पोटाचा फॅट देखील खेचला जातो आणि हाताचा फॅट पण. आता ब्रीदिंग करायची आणि एकदम स्लो मध्ये करायचं. 1 2 3 4 5. प्रयत्न असा असेल ना की हाताला लूज करायचं नाहीये. ठीक आहे. हात एकदम टाईट तुम्ही या पोझिशन मध्ये वरती लॉक करायचे. 5 6. जितकं तुम्हाला बॉडीला तुमच्या सहन होईल तितकं तुम्ही करत राहायचं. प्रेशर थोडं येऊन द्यायचं, असं नाही की अजिबातच नाही, काय ताण नाही पुरला पाहिजे बॉडीला. जेवढी तुमची बॉडी खेचेल तेवढा तुम्हाला लवकर लवकर रिझल्ट भेटेल. 9 10. आता ह्या पोझिशन मध्ये जायचं आणि होल्ड करायचं. या पोझिशन मध्ये करा, हात पोचत नाही तुमच्या इथे, इथे होल्ड करा. ठीक आहे. हे पण होत नाही तर या पोझिशन मध्ये होल्ड करा. आता हे झालं करून, आता इथे हाताची मुठ्ठी करायची. पूर्ण हा पोर्शन आहे ना, पूर्ण हा पोर्शन खेचला जातो. पोटाला पण पीळ बसतो, कमरेला देखील. सोपी पद्धत आहे. 1 हाताची घट्ट मुठ्ठी करायची आणि हाताला खेचायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि रिलॅक्स. हलकसं पायाला अंतर करायचं या पोझिशन मध्ये. आता इथे जेवढं मॅट आहे तेवढं पण तुम्ही अंतर करू शकता तुमच्या पद्धतीने. पोटाचा घेर जर खूप मोठा असेल, जितकं अंतर होईल तितकं. हाताला वरती न्यायचं ह्या पोझिशन मध्ये, क्रॉस लेग करायचा. इथे पण हात आपला वरती असेल एक, आणि उजवा हात डाव्या पायाला टच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. हा प्रत्येक एक्सरसाइजचा अराउंड 40चाच घ्यायचा आहे आणि होल्ड आपल्याला 20चा करायचा आहे. ब्रीदिंग करायची वरती, ह्याच पोझिशन मध्ये पाय आहेत आणि सरळ सरळ खाली जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि ह्याच पोझिशन मध्ये होल्ड मध्ये जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. खूप सोप्या पद्धतीने मी दाखवायचा प्रयत्न करत असते. असं वाटतं मला की माझी फॅमिली, सबस्क्रायबर आहेत माझी युट्यूब फॅमिली, जे पण माझे व्हिडिओ बघतायत ना, त्यांचं इझी मध्ये झालं पाहिजे, प्लस तुम्हाला चांगला रिझल्ट पण आला पाहिजे. तशाच मी डेली एक्सरसाइज, डाएट प्लॅन घेऊन येत असते. जर तुम्हाला आवडत असतील, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा, आणि जर केलेलं असेल तर लाईक पण करा. आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय. ऑनलाईन योगा बॅचेस पण आहेत माझे आणि खूप चांगले रिझल्ट आहेत तिथे. जर तुमच्याकडे ह्या गोष्टी होत आहेत पण 2 दिवस 4 दिवसच करता तुम्ही, त्याच्यानंतर सोडून देता, तर बॅचेस जॉईन केल्या की कंटिन्युअसली होत राहतं. म्हणून आपण, माझे स्टुडंट आहेत 100+ पण आहेत, 60+ पण आहेत, 70+ पण आहेत. खूप चांगले रिझल्ट आहेत सर्वांना. तुम्हालाही करायचं असतील तर जॉईन तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि परत सांगते, एक लाईक पण करा व्हिडिओला, आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला पण विसरू नका. तर भेटूया परत. बाय बाय.